जर मराठी माणूस इंग्रजी बोलत असेल तर 1000 जणांत कळते हे मराठी आहे. फंटास्टिक, फादर, वॉकड, हेल्पड, टॉकड, प्रत्येकाला इंग्रजी माहिती आहे पण कोणी बोललेलं नाही. तो सगळ्यात मोठा पेन पॉइंट आहे आज. खरं लहानपणीपासूनच इंग्रजी शिकायला पाहिजे पण नाही शिकलो तर. मला स्वतःला इंग्लिशला 36 मार्क आहेत. मी पुण्यात आल्यावर इंग्रजी शिकलोय. माझी सुरुवात वॉकड, हेल्पड, टॉकड झाली. आय एम सर्टिफाईड इन इमोशनल इंटेलिजन्स अँड NLP. तुम्ही कितीही शिका तुम्हाला लोक जास्त बोलू देणार नाहीत पण जर आपण कमी शिकलो आणि नेमकं मोजकं शिकलो तर. मराठी म्हणून मला सार्थ अभिमान आहे मी मराठी असल्याचा. नमस्कार, मी प्रगती देसाई आणि स्वागत आहे तुमचं TOD मराठीच्या या खास पॉडकास्टमध्ये, जिथे आपण भेटतो अशा व्यक्तींना जे स्वतःच्या मेहनतीने, चिकाटीने आणि आत्मविश्वासाने आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवत आहेत. आज आपण चर्चा करणार आहे अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी, ज्यांनी केवळ इंग्रजी शिकण्यापुरतंच नव्हे तर इंग्रजी जगण्याचा मार्ग दाखवलाय हजारो विद्यार्थ्यांना आणि प्रोफेशनल्सना. आणि आज आपल्यासोबत आहेत कोच संतोष ढगे सर. सरांनी MA इंग्लिश आणि BEd इन इंग्लिश मधून शिक्षण घेतलं. त्यानंतर देखील त्यांनी शिक्षण थांबवलेलं नाहीये. त्यांनी NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये ट्रेनिंग घेतलं आणि आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं समजलं जाणारं इमोशनल इंटेलिजन्स या क्षेत्रातही ते सर्टिफाईड कोच आहेत. मागील 17 वर्षांच्या अनुभवात सरांनी अनेक युनिक कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्राम्स डिझाईन केलेत, जे आज देशातील मोठमोठ्या कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये अत्यंत यशस्वीरित्या वापरले जात आहेत. त्यांचं स्वतःचं नोबेल कम्युनिकेशन इन इंग्लिश म्हणून स्वतःचं त्यांचं ऑर्गनायझेशन आहे. या माध्यमातून सरांनी आजपर्यंत 25,000हून अधिक इंजिनिअरिंग आणि ग्रॅज्युएट विद्यार्थी तसंच 7,000हून अधिक प्रोफेशनल्सना इंग्रजीत आत्मविश्वासानं संवाद साधायला शिकवले. आज आपण त्यांच्यासोबतच बोलणार आहोत, त्यांच्यासोबतच आज आपण चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या या विशेष एपिसोडमध्ये. सर मी ऐकलं की तुम्ही म्हणजे 12वी 12th मध्ये पण तुम्हाला 36 मार्क्स होते इंग्लिशमध्ये. त्यानंतर तुम्ही BA मराठीमधून केलं आणि देन तुम्ही MA इंग्लिशला गेलात. तर मग असं होतं ना पहिलं स्टार्टला की आपण ज्या सब्जेक्टमध्ये कमी आहे किंवा युज्युअली स्टुडंट्स हेच प्रेफर करतात की आपण ज्यामध्ये कमी आहे त्यामध्ये करिअर कधीच चूज नाहीत करत. तर तुम्ही या फील्डकडे कसं आला किंवा का हा डिसिजन घेतला हीच फील्ड चूज करण्याचा? ऍक्च्युली ही फील्ड चूज करण्याचा सगळ्यात पहिला रिझन आहे की मी ज्यावेळी इंग्रजी शिकवतो त्यावेळी मला खूप अडचणी आल्या आणि त्या अडचणी ज्या अडचणीतनं मी गेलो त्या अडचणी माझ्या स्टुडंट्सला येऊ नयेत. पहिलं. दुसरं, ही खूप चॅलेंजिंग फील्ड आहे की या ठिकाणी तुम्ही पॅशनेट राहावं लागतं, कमिटेड असावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही खूप ऑर्गनाइज्ड असावं लागतं. त्यामुळे मी ही फील्ड निवडली. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, इंग्लिश शिकताना मला खूप अडचणी आल्या होत्या. सो आय हॅड गॉन थ्रू मेनी डिफिकल्टीज. मग आय थॉट की वाय नॉट हॅव अ बिझनेस ऑफ समथिंग विच आय हॅड गॉन थ्रू डिफिकल्टीज. तुम्ही ज्यावेळी आयुष्याच्या प्रवासामध्ये तुम्ही चुकातनं शिकत असता त्यावेळी कुठेतरी तुमच्या चुकांची शिदोरी दुसऱ्यांच्या कामाला नक्की येऊ शकते. अँड दॅट वॉज अ ब्रेन चाइल्ड बिहाइंड स्टार्टिंग अ नोबेल. आणि ते मेन रिझन होतं नोबेल सुरू करण्याचं. बट तरी तुम्हाला पण भीती वाटली असेल ना स्टार्ट? अनडाउटेडली खूप भीती वाटली. ऍक्च्युली नेहमी म्हणतो की ना की तुम्ही आयुष्यामध्ये 4 फेज मध्ये जात असता. पहिल्या फेज मध्ये तुम्ही ज्यावेळी काम करता त्यावेळी लोकांना त्याच्याबद्दल डाऊट असतो. दुसऱ्या फेज मध्ये ज्यावेळी तुम्ही काम करत असता त्यावेळी लोक तुम्हाला क्रिटिसाइज करतात. तिसऱ्या फेज मध्ये ते कदाचित तुम्हाला हेट करतील. पण चौथ्या फेज मध्ये ते तुम्हाला ऑनर करतील अँड दे विल क्लॅप फॉर यू. त्यामुळे आय हॅव गॉन थ्रू ऑल द फेजेस. त्यामुळे पहिल्या फेज मध्ये मी ज्यावेळी इंग्रजी शिकवतो त्यावेळी खूप जणांना डाऊट होता. मी ज्यावेळी बोलायला लागलो त्यावेळी खूप जणांना डाऊट होता. व्हेन आय स्टार्टेड माय बिझनेस देन दे ऑल्सो हॅड अ डाऊट. And now they all look up to me. So I think that is life. So I have gone through all the 4 stages. त्यामुळे अपयशातनं यशाचा जाण्याचा जो मार्ग आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आणि हा प्रवास तुम्ही एन्जॉय करणं गरजेचं आहे. त्यामुळं काही जण रेसची सुरुवात ही 100व्या ठिकाणी करतात, काही जण 150व्या ठिकाणी करतात, काही जण 200व्या ठिकाणी करतात आणि काही जण ऑलरेडी तिथे गेलेले असतात. पण ज्या माणसाने खडतर प्रवासातनं यशाकडे गेलाय त्यांनी सुरुवात खूप खालनं केली आणि त्यामुळे मी खूप खालून सुरुवात केली. त्यामुळे मला माहिती आहे की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. अँड आय थिंक दॅट वॉज द रिझन मी ठरवलं की नाही मला याच इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय जी खूप चॅलेंजिंग आहे, ज्या ठिकाणी आय नीड टू बी ऑन माय टोज आणि काहीतरी वेगळं करण्याचा चंग. त्यामुळेच आय स्टार्टेड नोबेल इंग्लिश कम्युनिकेशन. कदाचित यामुळे पण स्टुडंट तुम्हाला जास्त करून चूज किंवा फर्स्ट प्रायोरिटी देत असतील की हा बाबा हे सर हे स्वतः मराठीमधून पुढे आलेले आहेत. कारण आता सगळीकडे ट्रेंड झालाय की इंग्लिश तुम्हाला जर शिकायचं असेल किंवा तुम्हाला इंग्लिश जमत असेल बोलायला वगैरे तर ते लहानपणापासूनच यावं लागतं. यामुळे कॉन्व्हेंट स्टुडंट किंवा कॉन्व्हेंट एज्युकेशनसाठी स्टुडंट किंवा पॅरेंट्स पण आता जास्त कोण प्रेफर करतायत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की खरंच लहानपणापासूनच इंग्लिश शिकायला पाहिजे? आता ऑब्व्हियसली त्याच्यासाठी तुम्ही तर मास्टर्स पासूनच इंग्लिश स्टार्ट केलं, बट तरीही आत्ताच्या जनरेशनला बिकॉज ऑफ तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं तो जनरेशन वेगळा होता आणि आता बराच त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं की खरंच लहानपणापासूनच इंग्लिश शिकणं गरजेचं आहे का? खरं लहानपणीपासूनच इंग्रजी शिकायला पाहिजे पण नाही शिकलो तर.
वातावरण नसेल तर, परिस्थिती नसेल तर, आजूबाजूला ती लोक नसतील तर, योग्य मार्गदर्शन नसेल तर मग शिकायचं नाही का माणसाने. त्यामुळं आयुष्यात तुम्ही कधी सुरू करताय यापेक्षा किती पॅशनेटली सुरुवात करताय हे खूप महत्वाचं आहे. एक ॲज अ लिंग्विस्ट आय ऑलवेज बिलीव्ह की तुम्ही इंग्रजीची सुरुवात ही लहानपणीपासूनच केली पाहिजे. पण मग ग्रॅज्युएशन नंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्हाला करिअरच्या मोठ्या संधी इंग्रजीमुळे जात असेल तर तुम्ही काय शिकू नये. तुम्ही जर्मन शिकता, स्पॅनिश शिकता, चायनीज शिकता, मग काय वाय नॉट इंग्लिश. आय थिंक मग त्याच पद्धतीने तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशनही शिकणं तेवढंच गरजेचं आहे. अँड आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर त्याच्यामध्ये खूप छान प्रोसेस असेल, एक पॅटर्न असेल, रिसर्च असेल तर नक्कीच तुम्ही इंग्रजी वयाच्या कुठल्याही वर्षी शिकू शकता. हा, पण मला त्याच्यामध्ये तज्ज्ञ व्हायचं नाहीये. मला माझं इंग्लिश बोलता आलं पाहिजे, मला माझं काम छान इंग्रजीमध्ये करता आलं पाहिजे. अँड आय शुड बी एबल टू डू एफेक्टिव्ह प्रेझेंटेशन. जर मला तेवढं इंग्लिश आलं तर नक्कीच मी आज काळाबरोबर चालेल. आणि नाही खूप छान लाईन आहे इंग्लिशमध्ये की इंग्लिश इज कॉर्पोरेट टंग. आजच्या आधुनिक जगात तुम्हाला इंग्रजी बोलताच आलं पाहिजे. मराठी म्हणून मला सार्थ अभिमान आहे मी मराठी असल्याचा, पण जर मला इंग्रजी छान आलं तर. त्यामुळे आय थिंक दॅट्स व्हॉट. त्यामुळे तुम्हाला इंग्रजी खूप छान आलंच पाहिजे. अनडाऊटेडली की आपल्याला इंग्लिश येणं का गरजेचं आहे की आज जग बदलतंय. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं ना की हे विश्वाची माझे घर, द होल युनिव्हर्स इज माय होम. ते कदाचित त्यावेळी खोटं वाटलं असेल पण आज खरं वाटतं. अरे हा, त्या 16 वर्षाच्या एवढ्या मोठ्या संतांनी ते सांगितलं आणि ते खरंय. नाउ एंटायर युनिव्हर्स हॅज बिकम अ होम, एंटायर ग्लोब हॅज बिकम होम. सो नाउ एनीबडी फ्रॉम US, UK, China, London, you can be in touch, and that is possible because of the language. So English is a connect. It's a bridge that connects to us with the world. You see na IT revolution is because of English. आज आपण एक शेतीप्रधान देश आहेत. वी आर ॲग्रिकल्चर कंट्री. पण कशावर सर्व्हाइव्ह करतोय आपण आज? IT वर करतोय. आणि ते IT कशावर आहे? इंग्रजीवर आहे. आठवत असेल प्रगती तुला, 2005 ते 2010चा काळ हा कम्प्लीट ट्रान्झिशन काळ होता आपल्या भारतामध्ये. त्यावेळी इंडिका कार होते आणि BPOचं कल्चर होतं ना. व्हाईट कार असायच्या इंडिकाच्या, त्याच्यामध्ये मुलं आय कार्ड घालून जायचे ना. दॅट वॉज व्हेरी नाईस थिंग. आणि त्यावेळी ना ते 2012ला 20,000 सॅलरी द्यायची. ओ माय गॉड, 2012 20,000 सॅलरी वॉज अ बिग अमाऊंट. मग ते 5 ते 12 ह्या काळात ज्या पोरांनी BPO मध्ये जॉब केले ना, दे ऑल कुड स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. दे सर्व्हाइव्ड अँड देन दॅट वॉज द बर्थ ऑफ IT इन आवर कंट्री. आणि मग काय झालं, आज जो शेतीप्रधान देश होता तो आहेच अनडाऊटेडली. आपण त्यात खूप छान काम करू, खूप स्कोप आहे ॲग्रिकल्चरसाठी, पण IT मध्ये ऑलरेडी आपण खूप पुढे आलोत. आणि मला वाटतं दॅट इज ओनली बिकॉज ऑफ द इंग्लिश पॅशन अँड अनडाऊटेडली की वेळेबरोबर बदललोय आपण. त्यामुळे आणि तो बदल गरजेचा आहे. देर इज अ नाईस कोट इन इंग्लिश, यू नीड टू चेंज विथ द टाइम, अदरवाइज टाइम चेंजेस. पण इंग्लिश बोलण्याची भीती खूप वाटते. म्हणजे बरेच लोक असे असतात की मला इंग्लिश समजतं पण मला बोलता येत नाही. तर ती भीती कशी घालवायची? आता प्रगती 90% लोकांना वाटतं की सर मला इंग्रजी सगळं कळतं, फक्त बोलता येत नाही. हा जो फक्त आहे ना, हा किती इंटरेस्टिंग आहे थोडं समजून घे. समज तुला कार चालवायला शिकायची आणि मी कार कोचिंग इन्स्ट्रक्टर आहे आणि तू माझ्याकडे येऊन म्हणशील सर कॅन यू कोच मी? करायचं येस. मी तुला एक मोठं बुक देईल प्रगती, तू ते बुक घेऊन जाशील, त्याच्यामध्ये तू जगातला रिसर्च वाचशील की जगात पहिली गाडी फोर्डने बनवली होती, मग त्यात इनोव्हेशन काय आलं, त्याच्यानंतर इलॉन मस्क नाव प्लॅनिंग फॉर अ ड्रायव्हरलेस कार. तू ते सगळं वाचलंस 2 महिन्यात. मग 2 महिन्याने प्रगती तू माझ्याकडे आलीस म्हणजे प्रगती दिस इज युअर कार की, नाव एन्जॉय युअर जर्नी. गाडी चालवता येईल? नाही. इंग्लिशचं काय झालं कळलं? ओके. प्रत्येकाला इंग्रजी माहितीये पण कोणी बोललेलं नाही. तो सगळ्यात मोठा पेन पॉइंट आहे आज की मला माहितीये म्हणजे मी बोलू शकतो का? तर नक्कीच नाही. तर प्रत्येकाला ज्यावेळी कोणाला वाटतं ना की मी बोलू शकत नाही त्यावेळी त्याने विचार करायचा की मी गाडी चालवली आहे का, मी इंग्लिश बोललोय का. सायन्स इज की मिनिमम 200 चुका तुमच्या व्हायला पाहिजेत. आणि कसं होतं ना, चुकातनं शिकत असतो ना. फॉरगेट अबाउट इंग्लिश प्रगती. आयुष्यात कशाने शिकलोय आपण? चुका करूनच शिकलोय ना. आठवतंय का ज्यावेळी ना पहिलं जे 2.5 वर्षाचं मूल चालायला लागतं ते खाली पडतं आणि आई वडील ना टाळ्या वाजून त्याला मोटिवेट करतात आणि नंतर ते धावायला लागतं. समाजाने उलटं केलं. ज्यावेळी आपण मोठ्या होऊन चुका करायला लागतो ना, ते हसायला लागले आणि त्या हसण्याने आपण थांबलो आणि आपण तिथंच थांबलो. दॅट इज व्हॉट इज द ब्युटी ऑफ लाईफ. काही हरकत नाही ना. मी चुकेल, मी शिकेल, आय एम फाईन विथ दॅट. जर तुम्ही व्यक्ती म्हणून शिकणार असाल, घडणार असाल तर काहीच हरकत नाही. मला स्वतःला इंग्लिशला 12वीला 36 मार्क आहेत. माझं BA मराठी आहे. मी अंबेजोगाईचा आहे, बीड जिल्ह्यातला. म्हणजे मला मी ग्रेट आहे हे नक्की सांगायचं नाहीये की मी त्या वातावरणातनं गेलोय. बरोबर. आणि मला अजूनही आठवते की मला इंग्लिश नाही वाचता यायचं तर मी काय करायचो, एक यू कॅन विनची इंग्लिश कॉपी घ्यायचो आणि त्याच यू कॅन विनची एक मराठी कॉपी घ्यायचो. म्हणजे इंग्लिश वाचता येत नाही ते मराठी बघायचो. आज तर गुगल जनरेशन आहे किंवा AI जनरेशन आहे. आपल्या वेळेस प्रगती कुठं होतं गुगल आणि AI? वी हॅव स्टडीड सो हार्ड फॉर इट. आणि मग ते करत असताना मी शिकत गेलो. त्यामुळं तुम्ही जितक्या खडतर पद्धतीने सुरुवात कराल तेवढ्या लवकर यश आहे. हा, फक्त शिकताना एक लक्षात ठेवायचंय की माझं इंग्रजी 0 आणि माझं वय वर्ष 7 आहे.
तुम्ही जॅपनीज शिकताना ही मानसिकता असते ना, जर्मन शिकताना ही मानसिकता असते ना, मग इंग्रजी शिकताना का नसावी ती मानसिकता? आणि का प्रत्येकाला परफेक्ट व्हायचं इंग्लिशमध्ये? वी कॅनॉट बी परफेक्ट इन इंग्लिश, इट्स नॉट आवर मदर टंग. सो वी हॅव टू ऍक्सेप्ट की मला माझं काम चांगलं इंग्रजीमध्ये करता आलं पाहिजे, आणि जर मी ते केलं तर नथिंग लाईक दॅट. बरोबर आहे. मला असं वाटतं हेच मेजॉरिटी चुकतं मुलांचं. कारण अगदी 11th आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी घेतला की 11th मध्ये आपल्याला मॅथ्स अवघड जात असेल तर आपण 12th ला मॅथ्स नाही ठेवत, आणि इथेच मुलं चुकतात. त्यामुळेच कदाचित आता ही सगळी सिच्युएशन झाली असेल. ठीक आहे, पण असंही आहे की ग्रामर आणि फ्लुएन्सी यामध्ये इम्पॉर्टंट काय इंग्लिशमध्ये? दॅट इज व्हेरी गुड क्वेश्चन. आय विल टेल यू वन थिंग. व्हॉट इज इम्पॉर्टंट? अंडरस्टँडिंग या स्टाईल? बोथ. नो, अंडरस्टँडिंग या स्टाईल. पहिली पायरी काय असेल? समजणं की स्टाईल? समजणं आय गेस. आणि 90% लोकांची पहिली पायरीच नाहीये. ओके. त्यांना समजून घ्यायचं नाहीये, प्रत्येकाला इम्प्रेस करायचंय. नो, वी डोंट स्पीक टू इम्प्रेस, वी स्पीक टू एक्सप्रेस. त्यामुळं ग्रॅमर हे तुम्हाला जास्त कळण्याची गरज नक्कीच नाही. तुम्हाला ग्रॅमरचा टाइम कळला पाहिजे. साध्या वर्तमान काळाची 100 वाक्य, भूतकाळाची 100 वाक्य ती बोलताना मी वापरतच नाही ना, मी का लिहू ती 100 वाक्य? इट डझंट हॅव एनी कनेक्ट. पण जर साधा वर्तमान काळ मी असं शिकलो तर की मला साधा वर्तमान काळ माझ्या रुटीन वर्कसाठी लागतोय, ज्याला म्हणतो ऍप्लिकेशन बेस्ड ग्रॅमर, जे आम्ही नोबेलमध्ये शिकवतो. तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग कशाला केला जातो? लाईक से फॉर एक्झाम्पल, इट्स प्रगती, व्हॉट यू डू. तू म्हणशील सर आय एम अ होस्ट, आय टेक होस्टिंग प्रोग्राम्स, आय मीट पीपल, आय टॉक टू देम, आय कम्युनिकेट विथ देम. दॅट्स इट. 7 लाईन्स यू नो. आणि प्रगतीशी मला तेवढंच हवंय ना, की प्रगतीकडनं तेवढंच इंग्लिश हवंय. किंवा मी म्हणलं प्रगती, हाऊ वॉज युअर चाइल्डहुड? सर इट वॉज नाईस, आय हॅड अ ग्रेट टाइम. डन. नीड बेस्ड कम्युनिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यामुळे सगळं शिकण्यापेक्षा जेवढं लागतं तेवढं शिकलं तर मोर दॅन इनफ. ओके. तुम्ही कितीही शिका, तुम्हाला लोक जास्त बोलू देणार नाहीत. पण जर आपण कमी शिकलो आणि नेमकं मोजकं शिकलो तर ते नोबेलमध्ये केलं जातं. साधारण किती दिवस लागतात इंग्लिश येण्यासाठी, किंवा अगदी बेस पासून काहीच नसेल? 2.5 महिने लागतात. त्याच्यामध्ये 4 गोष्टी केल्या जातात. पहिल्यांदा डे टू डे कम्युनिकेशन आणि प्रॅक्टिकल ग्रॅमर. सेकंड, कम्युनिकेशन आणि प्रोनाउन्सिएशन. तर पहिल्या 15 दिवसानंतर नोबेलमध्ये मुलं इंग्रजी बोलायला लागतात, पण बोलायला लागल्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम होतात. फादर, फंटास्टिक, वॉकडं, हेल्पड, टॉकडं. मग त्याने अजून मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो. मग अशा पोरांना आम्ही प्रोनाउन्सिएशन शिकवतो. 3 साऊंड आहेत की जिथं मराठी लोकांना प्रॉब्लेम आहे, फ, व आणि डब्ल्यू. आपण म्हणतो फादर, तर ते फादर कधीच नसतं. अप्पर टीथ टचेस युअर लोअर लिप अँड यू से फादर. फंटास्टिक कधीच नसतं. युअर अप्पर टीथ टचेस लोअर लिप अँड यू से फॅन्टॅस्टिक. किंवा आपण वेलकम म्हणतो, तो वेलकम कधीच नाही, तो वेलकम. मग दुसऱ्या महिन्यात त्यांना शिकवलं जातं प्रोनाउन्सिएशन. प्रोनाउन्सिएशन शिकवताना माउथ पॉश्चर, ग्रॅमर शिकवताना टाइम. त्यामुळे तू विचारलंस मला की ग्रॅमर गरजेचं आहे, तर नाही, ग्रॅमरचा टाइम कळणं गरजेचं आहे. मला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कळण्यापेक्षा मला हे कळलं पाहिजे की नाउ डेज. तर मी काय विचारलं, प्रगती, व्हॉट आर यू डुईंग नाउ डेज? सो आय एम लर्निंग. तू म्हणशील सर आय एम एन्जॉईंग माय वर्क, आय एम डुईंग बेटर, आय एम अपग्रेडिंग माय सेल्फ. मग नाउ डेज महत्वाचं आहे का प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स महत्वाचं आहे? प्रेझेंट. नाही, नाउ डेज महत्वाचं आहे. ओके. गेटिंग मी ना? सो दिस इज व्हॉट. त्यामुळे हेच वाटतं की आपल्याला तुझे बोलीस ना प्रेझेंट करणे हेच आहे. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नाही, नाउ डेज. कारण का लहानपणीपासून ते आपल्यावर अशा पद्धतीने मांडण्यात आले की नाही. एक्झॅक्टली. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मी तुला भेटल्यावर म्हणणार, हे प्रगती, टेल मी अबाउट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कमी म्हणणार, प्रगती, व्हॉट आर यू डुईंग नाउ डेज? येस. विच इज मोर लॉजिकल, नाउ डेज या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स? नाउड. मग का आपण जोर लावतोय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला? वाय आर वी फोकसिंग सो मच ऑन दॅट, जे कधी वापरलं जात नाही. आणि कुठली एक्झाम जगात प्रत्येकाला द्यायची आहे. We are not going to give exam. We are just going to communicate in very simple manner. त्यामुळे first needs time and communication. Then needs communication and pronunciation. And then that develops your fluency. आम्ही 2.5 महिन्यामध्ये प्रत्येक मुलाच्या कम्युनिकेशनचा फ्लो तयार करतोय. स्टार्ट कुठून करता तुम्ही? स्टार्ट सुरू करताना एकदम बेसिक आम्ही इंट्रोडक्शनच्या 4 लाईन पासून करतो. आधी प्रत्येक मुलाला इंट्रोडक्शन शिकवलं जातं. आणि माय हॉबीज, लाईक से फॉर एक्झाम्पल, आता इंट्रोडक्शन मी काय म्हणेल, आय एम संतोष, आय एम फ्रॉम पुणे, I have completed masters in English literature and bachelor's of education. I like meeting people and I like communicating with them. मी हे बोललोय, बरोबर आहे. आता प्रत्येक जण हा बोलतो आणि बोलल्यानंतर सांगितलं जातं की हा सिम्पल प्रेझेंट आहे. दॅट इज इट. म्हणजे इनडिरेक्ट कोचिंग. व्हॉट इज इट? म्हणजे जर मी 2 वाक्य बोलण्याआधी 100 नियम शिकले तर मी 2 वाक्य बोलणार आहे का आधी? ती प्रगती. गेटिंग मी? सो दिस इज व्हॉट समथिंग. सो आय थिंक हे कुठेतरी कळणं गरजेचं आहे की प्रत्येकाला त्या नियमात आपण एवढं अडकवून ठेवलंय ना की ते नियमाच्या बाहेर कोणाला जायचं नाही. पण हेच आपल्याला लहानपणापासून शिकवलं जात आहे ना, अगदी एज्युकेशन सिस्टीम पासून आपल्याला हेच शिकवलं जातं. आपण जेव्हा लहानपणापासून एज्युकेशन घेतो तेव्हा आपल्याला इंग्रजी हा जो सब्जेक्ट आहे
त्याच्यामध्ये फर्स्ट हेच शिकवलं जातं सगळं, त्यामुळे कदाचित मग पुढे गेल्यानंतर पुन्हा हेच सगळं नाही आपल्यावरती शिकवलं लादलं जाते. गेलं दॅट का? इज व्हॉट. तर हेच शिकवलं जात नाही ना, की अच्छा. तुम्हाला भारतामध्ये इंग्रजी भाषा म्हणून शिकवली गेलीच नाहीये. दिस इज व्हॉट यू मिस. या ठिकाणी इंग्रजी विषय म्हणून शिकवण्यात आलाय. ते 100 वाक्य, 100 वाक्याचा रट्टा. अजूनही मराठी लोक अग्री करतील की कोणीतरी सांगतं एक वाक्य घ्या 12 काळात करा आणि आलं इंग्लिश. हा. तेवढं सोपं आहे ते. तुम्हाला नीड बेस्ड कम्युनिकेशन कळलं पाहिजे. कुठल्याही व्यक्तीला इंग्रजीचे 10 क्वेश्चन खूप कॉमन आहेत. मे आय नो अबाउट यू, मे आय नो अबाउट युअर चाइल्डहुड, व्हॉट आर युअर हॉबीज, मे आय नो अबाउट युअर बेस्ट फ्रेंड, कॅन यू टेल मी अबाउट युअर मेमरी, व्हॉट इज युअर पास्ट लाईफ, मे आय नो समथिंग अबाउट युअर फ्युचर. मी हेच बोलणार आहे ना, मग हेच तुला बोलता आलं तर दॅट्स इट. बरोबर. इतकं सोपं आहे ते. त्यामुळं आज आपण जे म्हणतोय ना की काहीतरी वेगळं वेगळं नाही करायचं, नीड बेस्ट. भारतामध्ये इंग्रजी विषय म्हणूनच शिकवला गेलाय, ती भाषा म्हणून नाही. ज्यावेळी इंग्रजी विषय म्हणून शिकतो त्यावेळी 4 गोष्टीवर फोकस केला जातो. इन्फॉर्मेशन जी आपल्याला माहिती आहे, रूल्स जे आपण शिकतोय, स्ट्रक्चर ज्याचा आपण रट्टा मारलाय, प्रॅक्टिस जी आपण खूप जास्त केली आहे, कम्युनिकेशन आपण केलेलं नाहीये. पण जर इंग्रजी तुम्ही भाषा म्हणून शिकाल तर कशावर फोकस आहे? इंग्रजीचा वापर, युसेज. जर तुम्ही भाषा म्हणून शिकाल तर फोकस कशावर आहे? प्रोनन्सिएशन. जर तुम्ही भाषा म्हणून शिकाल तर फोकस कशावर आहे? टोनल व्हेरिएशनवर. आणि जर तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशन शिकाल तर फोकस कशावर आहे? बॉडी लँग्वेज. आणि जर तुम्ही इंग्लिश म्हणून शिकाल तर फोकस कशावर आहे? कम्युनिकेशन म्हणून तर पॅटर्न्स ऑफ कम्युनिकेशन, जे आपल्याला आतापर्यंत शिकवण्यातच आलेले नाहीत. 20 वर्ष जर मला सांगितलं की ही गोष्ट अशी आहे तर 21व्या वर्षी मी ती मानणारच नाही ना. आपल्या भारतामध्ये ते झालं. सर तुम्ही बोललात प्रोनाऊन्सिएशन बद्दल, तर आपल्या इंडियामध्ये आणि बाहेरच्या कंट्रीजमध्ये फ्लुएन्सी किंवा प्रोनाऊन्सिएशन खूप डिफरंट आहेत. आपल्याला ते सांगितलं जातं किंवा सोशल मीडियावरून आपण बघतो पण. तर ते कशामुळं किंवा लेट अस अंडरस्टँड दॅट. पहिल्यांदा समजून घेऊ की द वर्ड इंग्लिश ऑल्सो हॅज गॉट प्लुरल इंग्लिशेस. सो वी हॅव अमेरिकन इंग्लिश, ब्रिटिश इंग्लिश, अँड व्हॉट इंडियन्स वी स्पीक इज कॉल्ड इंडियन इंग्लिश. आता प्रगती अमेरिकन इंग्लिश म्हणजे काय? पॅस्ट, कॅस्ट, लास्ट. ओके. ब्रिटिश इंग्लिश काय? पास्ट, कास्ट, लास्ट. आणि इंडियन इज हॉज पॉज, past, caste, last. So Indian English is nothing but khichdi, it's a hodgepodge, mix of American accent, mixture of British accent. So what we Indians speak is called neutral English. Which English? Neutral English. मला याच्याबद्दल थोडं सांगायला आवडेल की तुम्ही जर कॉल सेंटरमध्ये जॉब करताय, जर समजा तुम्ही अमेरिकन लोकांबरोबर काम करताय तर तुम्हाला अमेरिकन ऍक्सेंट आला पाहिजे, जसं की पास्ट, कॅस्ट, लास्ट. जर तुम्ही युकेच्या लोकांबरोबर काम करताय तुम्हाला तो आला पाहिजे, जसं की पास्ट, कास्ट, लास्ट, तो ऍक्सेंट आला पाहिजे. पण तुम्ही जर भारतामध्ये असाल तर तुम्हाला न्यूट्रल इंग्लिश आलं पाहिजे. तर यू नीड टू नो न्यूट्रल इंग्लिश. व्हॉट इज न्यूट्रल इंग्लिश? जसं की पॅस्ट, कॅस्ट, लास्ट. जर विचार कर एक भारतीय असं बोलतो की पॅस्ट, कॅस्ट, लास्ट, तो भारतीय वाटणारच नाही. पण तो जर बोलला तर पास्ट, कास्ट, लास्ट. ठीक आहे. किंवा एक टंग ट्विस्टर आहे, लेट्स डू इट नाव. ओके. की अशी टंग ट्विस्टर आहे की जर एखादा ब्रिटिश व्यक्ती असा म्हणेल, मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन इज बॉदरेशन टू द इंडियन स्टुडंट हुज ऑक्युपेशन इज कल्टिवेशन. बट दॅट वी कांट से, माय राईट? मग सोपं कसं होईल? Matriculation examination is botheration to the Indian student whose occupation is cultivation. Okay? Like say for example W sound. आपण म्हणतो world, wow. नाही, तुम्ही सिंपल करू शकता. तुमचे लिप्स राउंड करू शकता आणि से ओ ॲज इन वर्ल्ड, वाव, वंडर. तर तुम्ही तुमचं व्हॉइस न्यूट्रलायझेशन करू शकता. ओके. 4 स्टेजेस असतात. पहिल्यांदा असतं फॉनिक्स, जे वय वर्ष 4 ते 7 मध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर असतं प्रोनन्सिएशन, जे तुम्ही BA इंग्लिश करत असाल तर तुमच्यासाठी तो सब्जेक्ट आहे. फोनेटिक्स म्हणतो आपण त्याला. फॉनिक्स, फोनेटिक्स. त्याच्यानंतर व्हॉइस अँड ॲक्सेंट. तुम्ही जर अमेरिकन प्रोसेसबद्दल काम करत असाल BPO मध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी शिकावं लागेल अमेरिकन ॲक्सेंट. पण आत्ता आपल्या लेवलला आपण शिकूया व्हॉइस न्यूट्रलायझेशन, MTI रिडक्शन. व्हॉट इज इट? MTI रिडक्शन. हा, म्हणजे जर मराठी माणूस इंग्रजी बोलत तर 1000 जणांत कळते हे मराठी. फंटास्टिक, फादर, वॉकड, हेल्पड, टॉकड. मी गेलोय त्याच्यात, म्हणजे मी त्या सगळ्या गोष्टीतनं गेलोय. पण जर तो पॉलिश झाला तर हिल नॉट से फंटास्टिक, से फॅन्टास्टिक. हिल नॉट से 5, इट्स 5. तर तुम्ही तुमचं प्रोनाऊन्सिएशन पण याच्यात शिकू शकता, ज्याला म्हणजे म्हणतो व्हॉइस न्यूट्रलायझेशन. तर व्हॉइस न्यूट्रलायझेशन मध्ये सगळ्यात आधी वी ट्रेन यू फॉर द माउथ पोस्चर ट्रेनिंग, देन वी ट्रेन यू फॉर द टोनल व्हेरिएशन्स, वी ऑल्सो ट्रेन यू फॉर अ टंग ट्विस्टर्स. टंग ट्विस्टर्स म्हणजे काय की तुम्हाला तुमची टंग रोल झाली पाहिजे. अजून एक तू बोलतेस म्हणून सांगतो की इंडियन लोकांना एक फीडबॅक की इंडियन खूप फास्ट बोलतात. तर मराठी बोलताना आपण खूप फास्ट बोलतो आणि तेच आपण इंग्लिश बोलतानाही बोलतो. मग त्यासाठी टंग ट्विस्टर प्रॅक्टिस असते. काय असते? आता टंग ट्विस्टर प्रॅक्टिस कसं? Willy, walls, wonders, why, Wallens, Walkins, will, west, water.
पेडागॉग आणि डेमागॉग स्टेज्ड प्रोलॉग नियर अ सिनागॉग. आता याचा अर्थ विचारू नको, याला अर्थ काहीच नसतो. हे असतात टंग ट्विस्टर्स, ज्याने तुमचं टंग प्रॉपरली ट्विस्ट केलं जातं. जसे मराठीमध्ये असतात. येस, तसं सेम वी हॅव इन इंग्लिश. किंवा अजून एक टंग ट्विस्टर खूप इंटरेस्टिंग आहे, जे आम्ही नेहमी फॉलो करतो, की बिहारी लोकांना प्रॉब्लेम आहे स आणि शचा. मग शी सेल्स सी शेल ऑन अ सी शोर. The shells she sells on a seashore are seashells. If sells seashells on a seashore, then I'm sure she sells seashore shells. मग तुम्ही जरी टंग ट्विस्टरची प्रॉपर प्रॅक्टिस केली तर तुमचा टोनही प्रॉपर इम्प्रूव्ह होऊ शकतो. म्हणजे वन लाईन, लर्निंग इज अ सायन्स, बट यू शुड बिलीव्ह इन दिस सायन्स, अँड फॉर दॅट स्ट्रॉंग your self belief on the science, you should practice, you should learn from a coach, you should be systematic, and yes, you must be very positive about life. आणि ते नाही ग, आयुष्यात कुठलीही गोष्ट शिकताना जर तुम्ही सकारात्मक असाल ना, तर मला नाही वाटत यू फेल इन लाईफ. द प्रॉब्लेम इज माइंडसेट, द प्रॉब्लेम इज नॉट लँग्वेज. चुकू हुकू मला बोलायचं. मी असे विद्यार्थी दाखवतो जी खेड्यापाड्यात नाही, दे स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. आज मोठ्या मोठ्या गुगल सारख्या कंपनीत जॉब करतात, मराठी मीडियमचे मुलं आहेत, 60-60 लाखाची पॅकेज आहेत त्यांना आज. आणि ही माझी स्टुडंट आहेत, आय एम ऑनर्ड शेअरिंग. ती माझी स्टुडंट आहेत हे मला नाही सांगायचं, ते किती पॅशनेट आहेत मला ते सांगायचं. बरोबर. की म्हणजे तुम्ही जर पॅशनेट असाल, तुम्ही चुकात शिकाल ना, इम्प्रूव्ह व्हाल नक्कीच. इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे जास्त करून इंग्लिशला प्रेफरन्स देतात, तर ते सुधारण्यासाठी काय करावं? म्हणजे इंटरव्ह्यू द्यायचं कसं ट्रेनिंग घ्यावं, किंवा ते घेण्यासाठी किती वेळ लागतो? त्या ट्रेनिंगलाही जनरली 2.5 महिने लागतो. कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये 4 गोष्टी बघितल्या जातात. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं इंग्लिशचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड ग्रामर. दुसरं बघितलं जातं तुमचे प्रोनाउन्सिएशन. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं बघितलं जातं तुमचं माइंडसेट. आणि चौथं बघितलं जातं कॉन्फिडन्स. आणि एक्झॅक्टली माझा क्लास याच्यावरच काम करतो. आतापर्यंत आय एम ऑनर्ड शेअरिंग प्रगती. आय हॅव ट्रेन 25,000 प्लस इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अँड 7,000 प्लस प्रोफेशनल्स. तर माझ्या 17 वर्षाच्या अनुभवात मला एक कळलंय, इफ यू आर पॅशनेट, फोकस्ड अँड कमिटेड, यू वोंट फेल. अँड आय हॅव सीन मेनी स्टुडंट्स डुईंग दॅट एक्सेप्शनली वेल. आज न मी IT मध्ये टॉपर असून चालणार नाही, मला इंग्रजी बोलता आलं पाहिजे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा एक सर्वे आहे, त्याच्यात सांगितलं जातं की 87.5 सॉफ्ट स्किल्स अँड 12.5 युअर डिग्री. म्हणजे जे तुम्हाला शिकवलंच नाही गेलं ते 87.5%, आणि जे तुम्हाला शिकवलं गेलंय तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये ते फक्त 12.5%. म्हणजे आपल्या आयुष्याचं अख्खं गणित कशावर बसतंय? 12.5%वर, जे कदाचित आताच्या आधुनिक जगात अशक्य. आज आपण बोलतोय ना AI टूल्स किंवा मॉडर्न टूल्स. इट्स नॉट पॉसिबल टू लर्न विथ AI टूल्स. यू नीड अ कोच. हे सगळे टूल्स तुम्हाला बॅकअप आहेत, पण तुम्हाला आधी प्रोसेस हवी आहे, तुम्हाला पॅटर्न हवा आहे, तुम्हाला कोच हवा आहे जो तुम्हाला तुमच्या लेवलला येऊन शिकवेल. आणि त्याच्यानंतर ते दिस टूल कॅन बी बॅकअप. गेटिंग मी ना? आधी कार लागणार आहे, मग कार मधले सोफा कोणता लागेल, AC कोणता लागेल ते नंतर आहे, पण आधी कार तर पाहिजे. तर कार तयार करण्यासाठी तो कोच लागेल, तो मेंटर लागेल. त्याच्यानंतर मग कुठली हेडलाईट हवी आहे, काय मला मध्ये डिझाईन करायचं ते नंतर आहे. बट यू फर्स्ट नीड अ कोच, अ मेंटर हु नोज द प्रोसेस. आणि नोबेलमध्ये आम्ही एक युनिक प्रोसेस डिझाईन केली आहे, विच इज कॉल्ड 47 फॉर्म्युला ऑफ प्रॅक्टिस. जर तुम्ही 47 टाइम्स स्टेजवर गेलात, लर्निंग सायन्स सांगतं की 21 दिवस तुम्हाला सवय करायला कुठलीही गोष्टीची लागतात. तर आम्ही प्रत्येकाला स्टेजवर 47 टाइम घेतो. म्हणजे काय होतं, त्याला ती इंग्लिशची भीती मरून जाते. आज प्रॉब्लेम इंग्रजीचा नाहीच आहे, इंग्रजीच्या भीतीचा आहे. आणि जर ती भीती निघून गेली तर दॅट्स व्हॉट. मी बघते, मी पॉडकास्ट स्टार्ट केल्यापासून तुम्ही कोच यावरती जास्त भर देताय किंवा जास्त त्याच्यावरती लक्ष देताय. पण मी आधीही पॉडकास्ट केली तर ते लोक स्वतःला टीचर म्हणून बोलत असतात. तर टीचर आणि कोच यामध्ये काय डिफरन्स आहे? दॅट्स व्हेरी सेन्सिबल क्वेश्चन. सी, टीचर हे जे सब्जेक्ट ओरिएंटेड जास्त असतात, की ज्यांना त्या विषयाचं खूप जास्त माहिती असते. आणि टीचरला रूल, इन्फॉर्मेशन, थिअरी, पॅटर्न सगळं माहिती असतं. आणि कोच हा प्रॅक्टिस करून घेत असतो. तर मी इंग्लिशचा कोच आहे, टीचर नाहीये. तर माझ्याकडे जी मुलं येतात त्यांचं इंग्लिश ऑलरेडी टीचिंग झालेलं आहे. मी नोबेलमध्ये ते कोचिंग करतोय. टीचिंग म्हणशील तर 3 शब्दामध्ये, टीचिंग हॅज इन्फॉर्मेशन, थिअरी अँड पॅटर्न. आणि कोच म्हणशील तर 2च वाक्यामध्ये, पॅटर्न अँड प्रॅक्टिस. But coach should be an expert of the language. Then he can be the coach. Getting me? जर मला क्रिकेट शिकायचं तर मी टीचरकडे नाही जाईल, मी एका कोचकडे जाईल. कारण का मला क्रिकेटची माहिती ऑलरेडी टीचरने सांगितली आहे. तर मला आता डायरेक्ट कोच सांगेल की चला आज ये, मी तुला पुल शॉट शिकवतो किंवा स्टेट ड्राईव्ह शिकवतो, लाईक दॅट. तर कोचिंग इज प्रॅक्टिकल, ऍक्टिव्हिटी बेस्ड, थॉटफुल अँड हायली ऑर्गनाइज्ड वन. ओके. तुम्ही आता कॉलेजच्या मुलांना पण इंग्लिश शिकवत असाल तर त्यांच्यामध्ये काय तुम्हाला जास्त करून अडचणी जाणवतात, की यांच्यामध्ये ही कमी आहे किंवा मग यांना कॉलेजमध्ये हे नाही शिकवलं गेलं? ऍक्च्युली जे मला जाणवलं त्याच्यात 3 ऑब्झर्वेशन आहेत. पहिलं की या मुलांना प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्ह नाही शिकवलाय कॉलेजमध्ये, जो व्हायला पाहिजे. थेरॉटिकल आहे. सेकंड, स्टेजवर संधी खूप कमी जणांना दिली जाते. 60 जणांपैकी 4च मुलं स्टेजवर येतात आणि 4च मुलं पुढे जातात.
तर आमच्या नोबेलमध्ये तसं नाही. एका बॅचमध्ये 55 मुलं असतात तर 55 जण स्टेजवर येतात. 4 हुशार मुलांनी शाळा कधी घडत नसते. बरोबर. प्रत्येक मुलगा हुशार करण्याचा शाळेचा प्रयत्न असला पाहिजे, जे आम्ही नोबेलमध्ये करतो. आणि प्रत्येकाला आम्ही स्टेजवर घेतो. मग थोडं हे म्हणशील प्रत्येक जण तेवढं बोलतो का? नाही. कोणी 2 वाक्य बोलतो, कोणी 4 वाक्य बोलतो, कोणी 1 वाक्य बोलतो. पण शेवटी तीच मुलं इंग्लिशमध्ये ड्रामा करतात, तीच मुलं इंग्लिशमध्ये इलेक्युशन करतात, तीच मुलं इंग्लिशमध्ये डिबेट करतात. मग हे ट्रान्झिशन कधी होतं? ज्यावेळी मी डे 1 पासून स्टेजवर आहे. मी आज चूक करेल, उद्या चूक करेल, परवा चूक करेल, नंतर माझ्या चुका हळूहळू बंद होतील. पहिलं तर तुम्ही भीती घालवत असाल ना मुलांची? येस. त्यामुळे दररोज स्टेजवर येतात. आज मी कसं होतं ना, कुठेही शिकलं, स्पोकन इंग्लिश म्हणजे काय होतं, तो मुलगा 2 महिने ग्रॅमर शिकतो आणि तो ज्यावेळी बोलायला लागतो क्लास संपलेला असतो. इथं डे 1 पासून मुलगा स्टेजवर येतोय. थोडक्यात सांगतो, डे 1 मध्ये मी त्याला इंट्रोडक्शन शिकवतो. प्रत्येक जण स्टेजवर येऊन त्याचं इंट्रोडक्शन करतो. मग डे 2 मध्ये ही लर्न्स आय लाईक अँड माय हॉबीज. डे 3 मध्ये तो शिकतो रुटीन वर्क. मग डे 4 मध्ये शिकतो व्हॉट वी डू. आणि डे 5 मध्ये सांगितलं होतं, तुझे बोललास ना तो सिम्पल प्रेझेंट आहे. ओके. डन. मग सिम्पल प्रेझेंट कळला तर मी बोललो, पण आता मला भीती नाहीये त्याची. पण मी आधी 10 नियम सांगितले तर तू बोलताना नियमाचा विचार करणार आहे का बोलण्याचा करणार आहे? बरोबर. तर दॅट्स व्हॉट इज लर्निंग ऑल अबाउट. एम आय राईट? आणि तुम्ही स्पोकन इंग्लिश बोललात म्हणून स्पोकन इंग्लिशचे खूप क्लासेस येतात आता सध्या मार्केटमध्ये बरेच आहेत. तर त्यामध्ये आणि आपल्या टीचिंग मध्ये काय डिफरन्स आहे? स्पोकन इंग्लिशमध्ये 3 गोष्टी केल्या जातात. तिथं ग्रॅमर शिकवलं जातं, पॅटर्न्स थोडेसे टिपिकल असतात आणि सगळी कामं तीही छानच करत असतील किंवा कदाचित करतही असतील. आणि स्पोकन इंग्लिश मधला सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आम्हाला जाणवलाय, ज्याच्यावर काम होणं खूप मोठं गरजेचं आहे, की ते प्रॅक्टिकल नसतं, ते खूप जास्त थिअरॉटिकल असतं. तर आपल्या नोबेलमध्ये इंग्लिश आणि कम्युनिकेशनचं मर्जर केलंय आम्ही. कम्युनिकेशन जे तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये लागतं ते, आणि इंग्लिश जे तुम्हाला प्रॅक्टिकल लागतं ते. तर इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल, कॉन्सेप्ट बेस्ड, ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. तर माय क्लास इज 90% रिझल्ट ओरिएंटेड. 90% का म्हणतोय? जो प्रत्येक जण स्टेज वेळेस 50-55 वेळेस जाणार आहे, तो प्रत्येक जण इम्प्रूव्ह झालेला असेल. हा, तुम्ही आयुष्यात दुसऱ्यापेक्षा चांगले नक्की येऊ शकत नाही, पण स्वतःपेक्षा प्रत्येक जण चांगला झालेला असतो. अँड दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली आय डू ॲट नोबेल. मला स्वतःला इंग्लिशला 36 मार्क आहेत. मी पुण्यात आल्यावर इंग्रजी शिकलोय. माझी सुरुवात वॉकडं हेल्पडं टॉकडं झाली. आय एम सर्टिफाईड इन इमोशनल इंटेलिजन्स अँड NLP. तर एक NLPचा रूल आहे की जर मला करायचं तर मला करायचं. इफ आय वॉन्ट टू डू इट आय शुड डू इट. आणि NLP सेज डू इट नाव. आणि ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आता माझं सिम्पल क्वेश्चन की इंग्लिश कम्युनिकेशन म्हणजे काय? ठीक आहे, गुड. इंग्लिश कम्युनिकेशन म्हणजे काय? 2 वाक्यामध्ये. इंग्लिश कम्युनिकेशन म्हणजे पहिलं मराठीत म्हणूया इंग्रजीमध्ये होणारा संवाद पहिलं, आणि दुसरं इंग्रजीमध्ये होणारा डे टू डे कम्युनिकेशन. व्हॉट इज इट? डे टू डे कम्युनिकेशन. दॅट्स इट. आता डे टू डे कम्युनिकेशन मध्ये म्हणजे काय, की इंग्लिश कम्युनिकेशन म्हणजे काय? मी भेटल्यानंतर काय विचारेल, प्रगती हाऊ वॉज युअर डे? तू म्हणशील सर माय डे इज गुड. प्रगती हाऊ डू यू डू? हाऊ डू यू डू प्रगती? तू काय म्हणशील आय एम ग्रेट. एम आय राईट? सो हाऊ डू यू डू प्रगती? आय एम ग्रेट. तर आय एम ग्रेट चुकलंय ना प्रगती. हाऊ डू यू डू इज हाऊ डू यू डू. ओके. तर हे सगळं कम्युनिकेशन मध्ये शिकवलं जातं. अच्छा. गेटिंग मी ना? आपण हाऊ आर यू म्हणलं की आपण फाईन म्हणतो. हाऊज लाईफ म्हणलं की आपण म्हणतो लाईफ इज ग्रेट. मग कोणतरी अचानक म्हणतो हाऊ डू यू डू, आपण म्हणतो लाईफ इज ग्रेट. नो, हाऊ डू यू डू इज हाऊ डू यू डू. हाऊ डू यू डू. मग या गोष्टी कम्युनिकेशन मध्ये शिकवल्या जातात आणि हे आहे कम्युनिकेशन. अच्छा. MBA डेफिनेशन म्हणशील कम्युनिकेशनची तर ही आहे की कम्युनिकेशन बिटवीन रिसिव्हर अँड एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन रिसिव्हर अँड ट्रान्समिटर. आता कोणाला कळणार आहे रिसिव्हर आणि ट्रान्समिटर? 2 व्यक्तीमधला संवाद जो दोन्ही व्यक्तींना कळतो. बरोबर. आणि इंग्लिश बोलणं म्हणजे हाय फाय नक्कीच नाहीये. तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंग वगैरे घेता, तर त्यामध्ये नेमकं काय घेता, काय शिकवता ट्रेनर्सना? आपण जेवढी कॉर्पोरेट ट्रेनिंग म्हणतो तेवढी त्याच्यामध्ये 4 गोष्टी असतात. सगळ्यात पहिल्यांदा कॉर्पोरेटमध्ये लागणारं ऑफिस इंग्लिश कम्युनिकेशन. दुसरं, आज जे कॉर्पोरेटला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे टीम बिल्डिंग किंवा आपण ज्याला म्हणतो कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. तिसरं आहे बिहेव्हिअरल स्किल्स. चौथं आहे लिडरशिप ट्रेनिंग. 5वं आहे पब्लिक स्पीकिंग. आणि 6वं आहे प्रेझेंटेशन स्किल्स. तर कॉर्पोरेटमध्ये एक्झॅक्टली वी वर्क ऑन दॅट. वी ऑल्सो हॅव अ कस्टमाइज्ड मॉड्यूल्स फॉर इट. नोबेलमध्ये आम्ही ट्रेन करतो इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग. त्याच्यानंतर वी ऑल्सो ट्रेन फॉर पब्लिक स्पीकिंग अँड लिडरशिप. आय एम सर्टिफाईड इन इमोशनल इंटेलिजन्स अँड NLP. त्यामुळे त्याही ट्रेनिंग करतो आम्ही, ज्या कॉर्पोरेटमध्ये खूप जास्त गरजेच्या आहेत. आज कसं होतं ना, अ लीडर्स माइंडसेट इज अ लर्नड माइंडसेट. अँड फॉर डेव्हलपिंग दॅट लर्नड माइंडसेट आम्ही खूप व्यवस्थित त्यांच्या लेवलला जाऊन शिकवतो. वी कस्टमाइज द ट्रेनिंग्स. त्यामुळं बऱ्यापैकी कॉर्पोरेट कोचिंग्स ज्या आम्ही घेतो त्या सगळ्या नीड बेस्ड, कस्टमाइज्ड आणि थॉटफुली डिझाईन्ड आहेत. आय ऑलवेज बिलीव्ह की कोचिंगला सगळ्यात महत्त्वाचा रिसर्च लागतो, जो मी मागच्या 17 वर्षामध्ये केला. त्यात कर्क पट्रियाकाक असेल, डेव्हिड क्रिस्टल असेल, थॉम्सन अँड मार्टिनेट असेल, रेन अँड मार्टिन असेल, किंवा जर तुम्ही सॉफ्ट स्किल्स कोचेसमध्ये बघाल तर ब्रायन ट्रेसी, डेल कार्नेगे, झिग झिगलर,
अँथनी रॉबिन्सन, स्टीफन आर कवी, रॉबिन शर्मा, या सगळ्या लोकांचा अभ्यास केला मी ॲज अ कोच. त्याच्यामुळेच ते प्रोडक्टमध्ये रिसर्च करून तुम्हाला रिझल्ट येऊ शकतात. आज कॉर्पोरेट कोचिंग हे खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी लिडिंग MNCs दे अप्रोच अस, आणि त्यांच्यामध्ये ती फ्लेक्झिबिलिटी सुरू झाली आहे. त्यामुळे दॅट्स व्हॉट वी डू इन द कॉर्पोरेट कोचिंग, ज्याच्यामध्ये 5 कोर टॉपिक आहेत, जसे की बिहेवियरल स्किल्स, लीडरशिप, सॉफ्ट स्किल्स, टीम बिल्डिंग, लीडरशिप स्किल्स, आणि आता जो नवीन टॉपिक कॉर्पोरेटमध्ये ट्रेंडिंग आहे, इमोशनल इंटेलिजन्स. आय एम सर्टिफाईड इन इमोशनल इंटेलिजन्स, सो वी ऑल्सो ट्रेन फॉर इमोशनल इंटेलिजन्स. अँड अजून काही लोक शिकतात NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, तर त्याचे आम्ही ट्रेनिंग नोबेलमध्ये घेत असतो. साधारण किती दिवस लागतात या ट्रेनिंग? इमोशनल इंटेलिजन्स आणि NLP हा 3 दिवसाचा कोर्स आहे आमचा, जो आम्ही इन हाऊस करतो. अजून एक आमचा नवीन प्रोग्राम आहे लीडरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग, जो आमचं 3 दिवसाचं ट्रेनिंग आहे, जे सकाळी 10 ते 6 सुरू असतं, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. तर आम्ही तेही ट्रेनिंग घेतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त वी आर कमिंग अप विथ 1 मोर मॉड्यूल ऑन लीडरशिप फॉर कॉर्पोरेट्स. तर आम्ही ते ट्रेनिंग लॉन्च करतोय आमचं सप्टेंबरमध्ये, लीडरशिप फॉर द कॉर्पोरेट्स म्हणून. तर त्या अंतर्गत जे आमच्या आतापर्यंत बेस्ट मॉड्यूल आहेत, त्या मॉड्यूल्सला एकत्र करून प्रत्येक प्रोफेशनलने करावं असं एक थॉटफुल ट्रेनिंग डिझाईन करतोय आम्ही, लीडरशिप फॉर द कॉर्पोरेट्स म्हणून. आता तुम्ही प्रोफेशनल, पण बेसिक, मिडल आणि प्रोफेशनल या तिघांसाठी सूट होतील असे, किंवा त्या तिघांना पण फायदेशीर असतील असे कोणते बुक सजेस्ट करता? ऍटलिस्ट 5. जर मी आतापर्यंत आय एम ऑनर्ड शेअरिंग प्रगती, आय हॅव रेड 800+ बुक्स. पण जर मला 5 बुक म्हणशील तर मग मी 5 थोडे व्हरायटीचे डिस्कस करूया. तुम्हाला जर खूप सोपं इंग्लिश शिकायचं असेल तर यू कॅन विन आणि चेतन भगत, 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ. थोडं वर जायचं असेल तर यू कॅन फॉलो द बुक ऑफ डेल कार्नेगी, हाऊ टू विन अँड इन्फ्लुअन्स पीपल, ओके, अँड लीडर इन यू. त्याच्यानंतर जर तुम्हाला थोडं अजून इंग्लिश इम्प्रूव्ह छान करायचं असेल तर एक खूप छान बुक आहे ज्याला मी नेहमी फॉलो करतो, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल बाय स्टीफन आर कवी. आणि त्यांचंच अजून एक बुक आहे, प्रिन्सिपल सेंटर्ड लीडरशिप. आणि ॲटिट्यूड आणि माइंडसेटवर काम करायचं असेल तर ब्रायन ट्रेसीचं बुक आहे, ईट दॅट फ्रॉग. आणि जे बुक आत्ता ट्रेंडिंग आहे ते 2 बुक्स आहेत, एक आहे पर्पल काऊ आणि दुसरं आहे लिमिटलेस. आणि अजून एक बुक आहे ज्याला आता खूप जास्त ट्रेनिंग आहे, ब्लू ओशन स्ट्रॅटेजी. त्यामुळे ही काही बुक्स आहेत जी मुलं आजची वाचू शकतात. आणि आय ऑलवेज बिलीव्ह रीडर्स आर लीडर्स अँड लीडर्स आर रीडर्स. त्यामुळं जर थ्राइस अ डे यू नीड अ फूड, व्हॉट अबाउट युअर ब्रेन? इट डज नीड न्यू आयडिया. आणि मग ते तुम्ही रिडिंगनच करू शकता. त्यामुळे आणि आमच्या नोबेलमध्ये आय एम ऑनर्ड शेअरिंग, माझी लायब्ररी आहे नोबेलियनसाठी खास, की ज्यात वेगवेगळे बुक्स आहेत, ती मुलं रीड करतात. आणि आम्ही क्लासच्या 1 तास आधी प्रत्येकाला रिडिंग करायला लावतो. आणि रिडिंग जे मी सांगतो ते नाही, जे त्यांना आवडतंय ते. इंग्रजी शिकताना पण तुम्हाला जे आवडतंय ना तुम्ही ते करा, आणि ते केल्यानंतरच तुम्ही खरं इंग्रजीवर प्रेम कराल, आणि यू लव्ह इंग्लिश अँड यू विल इम्प्रूव्ह युअर सेल्फ इव्हेंच्युअली. आता माझा एक लास्टचा क्वेश्चन असा की भविष्यात इंग्लिश येणं किती गरजेचं आहे, किंवा ती पुढे साधारण काही दिवसांनंतर, वर्षानंतर काळाची गरज होऊन जाईल का? थोडं आता बघ कॅल्क्युलेशन काय, आता 2 वर्ग आहेत, इंग्रजी बोलणारे आणि इंग्रजी न बोलणारे. ठीक आहे, तर आता इंग्रजी बोलणारे आणि इंग्रजी न बोलणारे, तर 5 वर्षानंतर 2 वर्ग असतील, इंग्रजी बोलणारे आणि फ्लुएंटली इंग्रजी बोलणारे. कुठल्या वर्गात तुला जायला आवडेल? फ्लुएंटली इंग्लिश. मग ते आपण आतापासून काम करावं लागणार आहे. आता फक्त 5% बदल झालाय. किती टक्के बदल झालाय? 5%. सगळे AI चे टूल्स आहेत, कशामध्ये आहेत ते? इंग्लिशमध्ये. ChatGPT कशामध्ये इफेक्टिव्ह आहे? इंग्लिशमध्ये. पण ChatGPT, AI टूल्स वगैरे याच्यामधून जर मुलांना इंग्लिश शिकायचं असेल तर ते शिकू शकतात का? पण ते खूप जुजबी होईल. तुम्हाला कोच हवाय. एखादा कोच का गरजेचा आहे? पॅटर्न, प्रॅक्टिस, प्रोसेस. मग तुम्ही शाळा बंद करा ना सगळ्या. सगळीकडे ChatGPTs लावून टाका, AI टूल लावून टाका, शाळा कॉलेजेस सगळे तेच करा ना तुम्ही. आज काय झालं, इंटिग्रेटेड कॉलेजेस केल्यामुळं पण 11वी-12वी मध्ये नाही राहिली ती मजा. कारण का ना 11वीचे ते कॉलेजचे दिवस, मुलं जाऊन शिकवणार, एक्सपिरियन्स प्रोफेसर तिथे येणार, त्यामुळे कुठेतरी तुम्ही ते लिंक तोडताय. ChatGPT, AI चे टूल्स खूप गरजेचे आहेत. पण जर तुमचं बेसिक छान असेल, तुमचा कॉन्फिडन्स छान असेल, आणि जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर टेक्नॉलॉजी ही तुम्हाला कधीच मारक नाहीये, ती पूरक आहे. पण तुम्ही कशी वापरताय आणि तुमचा त्या भाषेबद्दलचा अभ्यास किती हे करणं गरजेचं आहे. ChatGPT कोणी बनवलंय? माणसांनी. AI कोणी बनवलंय? सगळंच माणसांनी बनवलंय. मग त्या माणसाकडनं शिकलं तर. म्हणजे मी तुला एक टूल डिझाईन करून दिला आणि त्या टूलवरनं शिकतेस, पण त्याच व्यक्तीने स्वतः शिकवलं तर. पण ते लोकांसाठी जास्त इझिली अवेलेबल झालंय, त्यामुळे नाही, लेटेस्ट अग्री ना, अवेलेबल व्हायलाच हवं आणि ते होणं गरजेचं आहे. पण मी एक टूल बनवलंय आणि ते टूल 100 लोकांना लागू नाही पडत ना. ते टूल 10 जणांना, 90 जणांचं काय? तर त्यासाठी कोच लागतो की जो नीड नुसार शिकवत असतो तुम्हाला. मग तुम्ही म्हणला आता AI मध्ये नवीन ऍप्लिकेशन येत आहेत, पण ते ह्युमन माइंड डिझाईन नाही करू शकत. ह्युमन माइंड डिझाईन करायला यू शुड अंडरस्टँड. कोचिंग मध्ये असतं एम्पथी, कनेक्ट, रिलेट, अंडरस्टँड अँड रॅपो. AI टूल्स नाही करू शकत ते, आणि जरी केलं तरी ते खूप जुजबी असणार आहे.
एक फॉर्म्युला ज्यावेळी मी बनवतो त्यावेळी तो 10 लोकांना अग्री असतो, 100 लोकांना नाही पटत तो, किंवा 100 लोक त्या गोष्टीत नाही करू शकत. हा, त्यामुळे तुम्हाला कोच, हे टूल्स तुम्हाला नेहमी पूरक आहेत, तुम्हाला मदत करतील स्किल डेव्हलप करण्यासाठी, बट दॅट कॅनॉट बी द ओनली वे. AI होऊन कोणी डॉक्टर होऊ शकतं, AI चे टूल सगळे वापरले, मेडिकल कॉलेजला जायचंच नाही, ते होतील का डॉक्टर चांगले? सगळ्या टीचरने जे AI टूलने शिकलं तर मुलांना काय शिकवतील ते? बरोबर. एक डॉक्टर जर गडबडला तर काही पेशंट जातील, आणि एक शिक्षक गडबडला तर जनरेशनचा कार्यक्रम होईल ना. बरोबर, राईट. सर, आपण एवढी सगळी चर्चा तर केलीत, पण मला हे ऐकायला आवडेल किंवा आमच्या प्रेक्षकांना पण आवडेल की तुम्ही नोबेलमध्ये असं काय विशेष शिकवता? एका वाक्यामध्ये म्हणशील तर नोबेल हे कम्प्लीट माइंड सायन्स आहे. माइंड सायन्स म्हणजे काय की दररोज मुलगा स्टेजवर जातो, तो 4 वाक्य इंग्रजीशी बोलतो, त्यात त्याला एक थॉट ऑफ द डे नावाची कॉन्सेप्ट शिकवली जाते, त्याच्यानंतर ती शिकलेली कॉन्सेप्ट तो छान प्रॅक्टिस करतो आणि तो दररोज स्टेजवर बोलतो. त्यामुळं नोबेल 4 शब्दांमध्ये म्हणशील तर ते माइंड सायन्स आहे, ते ऍक्टिव्हिटी बेस्ड कोचिंग आहे, ते खूप थॉटफुल आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ते हायली रिझल्ट ओरिएंटेड आहे. त्यामुळे मी दररोज स्टेजवर जातोय, मी बोलतोय, मी शिकतोय. आणि हे कम्प्लीट कोचिंग माइंड सायन्स यासाठी आहे की 2.5 महिन्यात तो मुलगा इंग्लिश तर कॉन्फिडेंटली बोलतोच, पण तो सॉफ्ट स्किल्स पण शिकतो, तो स्टेज डेअरिंग पण शिकतो, त्याचं कॉन्फिडन्स पण बिल्ड होतं. आणि याच्यामध्ये NLP आणि इमोशनल इंटेलिजन्स पण आम्ही इंटिग्रेट केलंय. त्यामुळे हे फर्स्ट थॉटफुल इंग्लिश कम्युनिकेशनचं कोचिंग आहे, जे युनिक आहे, आणि आलेला प्रत्येकाचा तोच अनुभव आहे की दॅट इज व्हॉट वी कोच ऑल अबाउट. सर, तुमचे क्लासेस पुण्यात आहेत, पण सगळ्यांनाच येऊन ऑफलाईन अटेंड करणं पॉसिबल होत नाही, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे त्यांच्यासाठी? येस, आमचा गुगल मीट आणि झूमला ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, ज्यात आम्ही ऑफलाईनचं जे कोचिंग आहे तेच लाईव्ह ऑनलाईन करतो, रेकॉर्डेड नाहीये. आणि ऑनलाईनचं प्रत्येक मुलगा प्रॅक्टिस करून त्याचे व्हिडिओ पाठवतो, त्याच्यावर प्रॉपर लक्ष देऊन गोष्टी केल्या जातात. त्यासाठी आमची सेपरेट टीम आहे जी ऑनलाईनवर काम करते. त्यामुळे ऑनलाईनला आम्ही एन्श्योर करतो की प्रत्येक मुलाने ते बोललं पाहिजे, त्याने ते प्रॅक्टिस केलं पाहिजे, आणि त्याला इंग्रजी भाषा म्हणून खूप छान कळली पाहिजे, आणि त्यांनी ते एन्जॉय केले पाहिजे. त्यामुळे वी आर इक्वली इफेक्टिव्ह ऑनलाईन ऑल्सो. आणि 2017 पासून आम्ही ऑनलाईन तेवढंच मोठं काम करतोय जेवढं ऑफलाईन करतोय. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं खेड्यातील मुलं सुद्धा नोबेलचा क्लास अटेंड करतात, अँड दे आर एन्जॉयिंग द प्रोसेस. आता सर, सगळ्यांच्या आणि बघणाऱ्या पण सगळ्या प्रेक्षकांच्या मनात पडलेला प्रश्न की फीज किती आहेत आपल्या क्लासेसच्या, किंवा त्याच्या बॅचेस कशा असतात? नोबेलचे 3 प्रोग्राम आहेत. एक आहे इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू स्किल्स, जो आहे इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी की जे इंटरव्ह्यूची तयारी करतात. दुसरा आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग, की जी मुलं इंटरव्ह्यूची पण तयारी करतात पण त्यांना पब्लिक स्पीकिंग आणि लिडरशिप करायचंय, त्यांच्यासाठी आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग. आणि तिसरं आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड लिडरशिप डेव्हलपमेंट, त्यात आम्ही त्यांना NLP आणि इमोशनल इंटेलिजन्स शिकवतो. त्यामुळे क्लासची फीस 10,700 पासून पुढे प्रोग्राम आहेत. आणि हा, मला 17 वर्षाचा अनुभव आहे, आणि स्वतः मीच शिकवतोय, मीच होणार आहे नोबेलचा. म्हणजे मी सांगतो कोणतरी 4थं येतं आणि मला 3 दिवसाने भेटा असं काही नाही. आय एम 100% इन्व्हॉल्ड इन द कोचिंग, अँड आय विल बी 100% इन्व्हॉल्ड इन द कोचिंग ॲज लॉंग ॲज आय हॅव बीन कोचिंग. सो त्यामुळं या कोचिंगमध्ये मी 100% इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाला स्वतः मी शिकवतो, आणि नोबेलचा तोच USP की आज ओनर असून स्वतः मी शिकवतोय. दॅट्स व्हॉट. थँक्यू सर, एवढं बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही आलात आणि आपल्या TODच्या प्रेक्षकांसोबत चर्चा केलीत, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. नक्कीच याचा फायदा आम्हाला सर्वांना होईल, आणि एवढा वेळात वेळ काढून आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू प्रगती मॅम, थँक्यू.